नमस्कार भाऊ. नमस्कार. नमस्कार विलास सर. नमस्कार सर. आपलं पूर्ण नाव सांगा. विलास शंकरराव पोपटकर, पोपटकर. पत्ता राहणार किनीगाव, पोस्ट बोतोडा, तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा. जिल्हा वर्धा. आपण धन्वंतरीमध्ये डिस्ट्रीब्युटर आहात, बरोबर आहे? हो सर. तर हा जो ही जो शेतीचा प्लॉट आहे तर यामध्ये किती एकरचा प्लॉट आहे? 3 एकर आहे सर. 3 एकरचा. पप्पू भाऊ तुमचे मित्र आहे, हो सर. बरोबर आहे? तर तुम्ही धन्वंतरीचे प्रॉडक्ट कधीपासून वापरता सर? तर मला 2 वर्ष झाले जवळपास. 2 वर्ष झाले. पप्पू भाऊ तुम्ही पण वापरता? मी वापरतो. तर विलास सर, तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहात, तुम्ही रिझल्ट घेतलेले आहे, बरोबर हो आहे? सर. तर यावर्षी कोणता चांगला रिझल्ट तुम्ही आता सांगणार आहात इथे? सर कापसाचा हां हां. किती एकरमध्ये? 3 एकरमध्ये सर कापूस होता. 3 एकरमध्ये. बरं बरं. तर काय वापरलं होतं तुम्ही प्रॉडक्ट यासाठी? सुरुवातीपासून बिजोरेज आणि RPH 76 हे हं, हं. एकत्र करून हां, बीज प्रक्रिया केली होती? बीज प्रक्रिया केली होती सर. हां 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 आणि त्याच्यानंतर मग जेवढे धन्वंतरीचे प्रोडक्ट्स होते, हां हां जसं समोरचे जे अळीसाठी कीटकनाशक हां. वगैरे जे काही आहे हां. ते सगळे वापरले सर. बरं सर, तुम्हाला ॲव्हरेज काय आला मग? सर या वर्षी म्हणजे मला एकराला 10 क्विंटल कापूस निघाला. कापूस निघाला. आणि त्या मानानं जे या भागातले जे इतर शेतकरी आहे यांना काय ॲव्हरेज मिळाला? यांना तेवढा नाही आहे सर. तेवढा नाही आहे. त्यांना कमी 7, 8 असं 8 7-8 पर्यंत आहे. हां. म्हणजे तुम्ही प्लसमध्येच आहे. प्लसमध्ये सर. आणि धन्वंतरी व्यतिरिक्त काही प्रॉडक्ट वापरले का तुम्ही? नाही दुसरे नाही सर. दुसरं कीटकनाशक काहीच नाही. काहीच नाही वापरलं? खत पण नाही? नाही खत अजिबातच नाही. खत नाही, म्हणजे रासायनिक वापरले सर. रासायनिक वापरले आहे? हो, खत वापरले. बरं बरं. खत वापरलं. कोणतं वापरलं होतं? खत जसं आपलं 18-18-10 बरं. आणि 20-20-0. 20-20-0 हे वापरले. आणि मग बाकीचे सगळे धन्वंतरीचे धन्वंतरी. प्रॉडक्ट वापरले. तर हा जो रिझल्ट आहे, आपण सध्या तुमच्या शेतामध्ये आहे, हे बघा, ही पराठी पडलेली आहे आणि हा विलास सरांचा हा शेतीचा परिसर. तर तुम्ही समाधानी आहात विलास सर? बिलकुल सर. यावर्षी संपूर्ण तर इतर धन्वंतरी वापरलं. या ज्या भागामध्ये इतर शेतकरी तुमचा रिझल्ट पाहून काय म्हणतात? आहे सर, बरं आहे. सगळे लोकांना असं वाटत आहे की बाबा आपण वापरलं पाहिजे म्हणून. वापरलं पाहिजे, बरोबर आहे? आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. पप्पू भाऊ, तुमचं काय म्हणणं आहे यांचा रिझल्ट पाहून? माझं- कपाशीचा रिझल्ट यांचा कसा आहे? माझं घ्यायचा विचार आहे. विचार आहे. आणि या धन्वंतरी जुडाचा विचार. जोडायचा विचार आहे. हा. येस येस. तर 100% 100% तुमचा विश्वास बसला. हा. तुम्ही यांच्या शेतामध्ये गेले होते का? हा. बरोबर. माझ्या शेताला लागूनच आहे शेत, आहे ना? हो. हे बघा, हे शेत आहे विलास सरांचं. आणि याच्या बाजूलाच इकडे तो जो कोठा दिसते ते पप्पू भाऊचं शेत, शेंगदाण्याचं. आणि खूप सुंदर असा रिझल्ट या भागामध्ये घेत आहे. म्हणजे तुम्ही सेंद्रिय शेती अभियान याशी जोडले आहे. हो. आणि याचं माध्यम आहे धन्वंतरी. धन्यवाद साहेब.